नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी काम करण्यास ग्रामपंचायत सक्षम असून दिव्यांगांच्या विकासासाठी 5% खर्च करण्याचा ग्रामपंचायतीचा अधिकार आहे, असं सांगत याबाबत अधिक दक्षतेने पुढे येऊन काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. काल पारशिवनी तालुक्यातील भागीमारी या गट ग्रामपंचायतीला भेट देऊन गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. याचबरोबर परिसंवादातील पाणंद रस्त्यांचीही त्यांनी पाहणी केली. देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर लीक घोटाळ्याच्या निषेधार्थ NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखर यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत 5 जून रोजी भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट आणि अमरावती जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे यांच्या पुढाकाराने हा मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील क्रीडांगणाच्या विकासासोबतच प्रत्येक क्रीडांगणावर मॉडेल स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाश योजना, स्वतंत्र चेंजिंग रूम आणि सुरक्षिततेसाठी CCTV यंत्रणा उभारण्याबाबत राज्यस्तरीय एकसंध धोरण तयार करण्यात यावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा जाहीर करण्यात आला असून ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 T20, 5 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 22 ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा 41 दिवसांचा दौरा भारताचा न्यूझीलंडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा दौरा असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा माध्यमातील वृत्तांचे खंडन केले आहे ज्यामध्ये RBIने आपल्या सुवर्ण साठ्याचा काही भाग विकल्याचा दावा करण्यात आला होता. RBIने स्पष्ट केलं आहे की त्यांच्याकडील असलेल्या सोन्याच्या प्रमाण 880.52% कायम असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. हवामान. आज विदर्भात वर्धा इथं 42.7 अंश सेल्सिअस, नागपूर 42 अंश सेल्सिअस तर ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.